Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. Hello friends, welcome to the Parivartan Learning Center. My name is SP sir. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी MST CET 2022 बॅचसाठी आपण आज पहिला जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स, याचा आपण वन शॉट लेक्चर घेणार आहोत. आणि हे जे लेक्चर आहे हे स्पेशली MST CET 2022 साठी आहे. आणि या ठिकाणी तुमच्यासाठी मी एक बॅच लॉन्च केलेली आहे, दॅट इज द परिवर्तन बॅच लॉन्च केलेली आहे. आणि स्पेशली या बॅचमध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये फिजिक्स शिकवणार आहे. आणि या बॅचची वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो, 45 डेजमध्ये मी तुम्हाला कंप्लीट फिजिक्स शिकवणार आहे. 11चं प्लस 12चं स्पेशल प्रॅक्टिस तुमची मी करून घेणार आहे. ओके, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर समजा तुम्ही या बॅचला जॉईन कराल तर त्या ठिकाणी जर समजा तुम्ही या बॅचला जॉईन केलं तर तुमची A to Z विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस होईल. आणि फिजिक्सचा कोणता बी क्वेश्चन असू द्या, किती बी डिफिकल्ट क्वेश्चन असू द्या, तुम्ही इझिली तो सॉल्व कराल, विथ टाईममध्ये तुम्ही तो सॉल्व कराल. ओके, आणि त्याच्यानंतर 45 डेजमध्ये हा कोर्स आहे. आणि त्याच्यानंतर ही जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण नून अकॅडमीवर घेत आहे. तर ज्याची जी लिंक आहे मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता या ग्रुपला. आणि या ठिकाणी परिवर्तन बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. आणि MST CET मध्ये जो फिजिक्सचा जो तुमचा स्कोर आहे तो तुम्ही इन्क्रीज करू शकता. आणि मी कसं शिकवत आहे या ठिकाणी तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये तर बघालच, या ठिकाणी कशा पद्धतीनं मी कव्हर अप करणार आहे पूर्णच्या पूर्ण तुमचं MST CETचं. आज तर आपण या ठिकाणी वन शॉट लेक्चर घेणार आहोत MST CETचं रोटेशनल डायनामिक्सचं. या लेक्चरवरून तुम्हाला अंदाज येईल की या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलीस सर जे आहेत, SP सर जे आहेत, ते कव्हर अप करणार आहेत तुमचा फिजिक्सचा सिलेबस. ओके, आणि या ठिकाणी या बॅचची जी फीस आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त 1000 रुपीज आहे. पैसा बघू नका, नक्की जॉईन करा. आणि या ठिकाणी या बॅचला जॉईन केल्या कारण की विद्यार्थ्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगू का, विद्यार्थ्यांना फिजिक्स टफ जाते, अवघड जाते. याच्या मागचं कारण काय असतं माहिती आहे का, त्यांना इझिली समजत नाहीये. ओके, याच्या मागं कारण काय आहे, कारण की त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसतात, बेसिक क्लिअर नसतात, त्याच्यामुळं त्यांना फिजिक्स अवघड जातं. पण विद्यार्थी मित्रांनो, 45 दिवसामध्ये तुम्हाला A to Z पूर्णपणे मी घेणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. आजच्या व्हिडिओवरूनच तुम्हाला कळून जाईल की पोलीस सर कशा पद्धतीने शिकवत आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी घेत आहेत. ओके, तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक CETला 3 मार्काचा टॉपिक आहे. किती मार्काचा टॉपिक आहे? 3 मार्काचा टॉपिक आहे. सगळ्यात हायेस्ट वेटेजचा टॉपिक. 3 क्वेश्चन या चॅप्टरवरून विचारले जाणार आहेत. कधी कधी 4 क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. तर हा जो टॉपिक आहे ॲक्च्युअलमध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. तर सर्क्युलर मोशनमध्ये या ठिकाणी बघा, आपण आता काय बघणार आहोत, सर्क्युलर मोशनचा आता आपण पार्ट कव्हर अप करूया. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशन मी टायटल लिहित आहे. ओके, तर सर्क्युलर मोशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला आपण सर्क्युलर मोशन बघितलं. काय असतं रे सर्क्युलर मोशन? काही नाही सर, एकदम इझी आहे. हा बघा सर्कल. ओके, सर्कल बघितला सर्वांनी. तर या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून एखादा ऑब्जेक्ट जर फिरत असेल तर त्या टाईपच्या मोशनला आपण नाव दिलेलं आहे, दॅट इज द, आपण त्याला काय म्हणलेलं आहे राजांनो, सर्क्युलर मोशन म्हणलेलं आहे. जस्ट याला आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं रे कन्वर्ट याला इंग्लिशमध्ये? आपण द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज द, आपण त्याला काय म्हणलं, सर्क्युलर मोशन म्हणलं. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर या सर्क्युलर मोशनचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. किती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याचे? 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स बघा कोणतं आहे, इट इज अँड पिरियॉडिक मोशन. कोणतं आहे? इट इज अँड पिरियॉडिक मोशन. आणि सेकंड याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इथे लिहितो कारण की इथला जो पार्ट आहे बोर्डवरचा तो चमकत आहे, त्याच्यामुळे मी साईडला लिहित आहे. तर याचा सेकंड पार्ट म्हणजे याचं जे सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते काय आहे? इट इज अँड द ॲक्सलरेटेड मोशन. इट इज अँड द ॲक्सलरेटेड मोशन. आता पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आहे? पिरियॉडिक मोशन म्हणजे काय म्हणायचं या ठिकाणी बघा, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय होते या ठिकाणी, हा जो पार्टिकल आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे,
सॉरी हा जो पार्टिकल आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा रिपीट त्याच पोझिशनला आलाय. लक्षात आलंय का? लक्ष इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही, फक्त स्क्रीनवर लक्ष फोकस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, चांगला जर या ठिकाणी तुम्ही फोकस केलं तर मी सांगतो तुम्हाला या चॅप्टरची अभ्यास करायची, सेल्फ स्टडी करण्याची काही आवश्यकता पडणार नाही. तुम्ही फक्त वन शॉट लेक्चर जरी बघितलं तरी पण तुम्ही तुमचे जे कन्सेप्ट आहेत रोटेशनल डायनामिक्सचे ते क्लिअर होतील, मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, तर या ठिकाणी बघा, इट इज द पिरियॉडिक मोशन का म्हणलं रे? कारण की हा जो ऑब्जेक्ट आहे हा रिपीट त्याच पोझिशनला आलाय, त्याच्यामुळे म्हणलं इट इज द पिरियॉडिक मोशन. आणि इट इज द ॲक्सलरेटेड मोशन का म्हणलं? कारण की याची जी वेलोसिटीची डायरेक्शन आहे, या पॉईंटला या ठिकाणी होती, या पॉईंटला या ठिकाणी होती, या पॉईंटला या ठिकाणी होती आणि या पॉईंटला या ठिकाणी होती. म्हणजे लक्ष द्या इकडं, या ठिकाणी प्रत्येक पॉईंटला वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे. मग डायरेक्शन जर चेंज होत असेल तर त्याच्यामुळे आपण त्याला म्हणलं इट इज अँड द ॲक्सलरेटेड मोशन. कारण की ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ द वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. बरोबर आहे, आपण शिकलेलं आहे ऑलरेडी. ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ द लिनियर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण काय म्हणत असतो? ॲक्सलरेशन म्हणत असतो. आता काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे की सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय ॲक्सलरेटेड मोशन आहे, बट जर समजा वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर, वेलोसिटी युनिफॉर्म असेल तर त्या ठिकाणी ॲक्सलरेशन काय येणार आहे रे? इफ वेलोसिटी जर समजा या ठिकाणी वेलोसिटी युनिफॉर्म असेल, वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन 0 येणार आहे ना. मॅथवाले विद्यार्थी याचा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. जर समजा व्ही युनिफॉर्म असेल किंवा आपण त्याला म्हणूया कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे ॲक्सेलरेशन 0 आले. मग त्या टाईपमध्ये पण या ठिकाणी किंवा त्या मोशनमध्ये पण आपण म्हणणार आहेत का ॲक्सेलरेटेड मोशन आहे? यस विद्यार्थी मित्रांनो, 100% आपण म्हणणार आहेत ॲक्सेलरेटेड मोशन. असंच का म्हणणार आहे त्याचं मला कारण सांगतो. कारण की या ठिकाणी मॅग्नेट्यूड जरी समजा सेम असलं, मॅग्नेट्यूड जरी समजा सेम असेल, बट या ठिकाणी प्रत्येक टाइमला डायरेक्शन चेंज व्हायलाय. मग वेलोसिटी काय आहे? वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, मग डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे. मग डायरेक्शन चेंज व्हायलाय ना, त्याच्यामुळे आपण म्हणलं इट इज द ॲक्सेलरेटेड मोशन. आलं लक्षामध्ये? सो दीज आर द टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. फर्स्ट वन इज द इट इज द पिरियॉडिक मोशन अँड इट इज द ॲक्सेलरेटेड मोशन. आलं लक्षामध्ये? ओके, एकदा मी चेक करतो वेदर माय व्हॉइस इज क्लिअरली कमिंग ऑर नॉट. Yes, it is clearly coming. ओके, याच्यानंतर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण कायनामॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन बघितलं. बरोबर आहे, तर या ठिकाणी आय होप सर्वांना हा पॉईंट समजला असेल. इट इज द ॲक्सेलरेटेड मोशन अँड इट इज द पिरियॉडिक मोशन. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला कायनामॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. कायनामॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय केलेलं आहे? आपण या ठिकाणी मित्रांनो कायनामॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशनमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बघितलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघितलं. काय बघितलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण कोणत्या सिम्बॉलने इंडिकेट केलं? थीटा सिम्बॉलने इंडिकेट केलं. बरोबर आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते या ठिकाणी बघा, थीटा विच इज इक्वल्स टू आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. याचा जो रेशिओ असतो तर या ठिकाणी या रेशिओला आपण काय म्हणलं होतं रे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण नाव दिलं तर. बरोबर आहे, मग याचं युनिट आपण स्टडी केलं तर याचं युनिट काय येणार आहे राजांनो? रॅडियन येणार आहे. त्याला आपण प्रेमानं लाडानं आपण त्याला रॅड म्हणणार आहे, नॉट अ रॅट. इट इज द रॅड म्हणणार आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलं होतं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काही नसतं रे. मला सांगा, या ठिकाणी आपला पहिल्यांदा पार्टिकल ए पॉईंटला आहे, त्याच्यानंतर पार्टिकल हा बी पॉईंटला गेलेला आहे. मग त्यांनी सेंटर सोबत किती अँगल बनवलेला आहे, त्या अँगलला जरा ज्यांना आपण नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं त्याला आपण? दॅट इज द थीटा म्हणलं. आणि थीटा म्हणजे वर्डिंगच्या फॉर्ममध्ये त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणलं. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो अँग्युलर वेलोसिटी स्टडी केलं. बरोबर आहे, मग अँग्युलर वेलोसिटी काय असतं रे? व्हॉट इज द अँग्युलर वेलोसिटी? ज्याला आपण ओमेगाने इंडिकेट करतो. ओ मेघा रे मेघा रे मेरे, ते गाणं आहे ना, ओ मेघा रे हां असं त्याचं. ठीक आहे, ओके, आपल्याला त्या मेघा रे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला या ओमेगाशी घेणं देणं आहे. आपल्याला कशाशी घेणं देणं आहे? ओमेगाशी घेणं देणं आहे. मग या ठिकाणी ओमेगा म्हणजे काय असतं? अँग्युलर वेलोसिटी असतं. आणि अँग्युलर वेलोसिटी म्हणजे सर्वांना माहीत आहे, जर समजा अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्याला आपण अँग्युलर वेलोसिटी म्हणतो. मग याची डेफिनेशन आपण कशी बनवली? द रेट ऑफ चेंज ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणलं? अँग्युलर वेलोसिटी म्हणलं. मग या ठिकाणी बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणलं? अँग्युलर वेलोसिटी म्हटलं. मग याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी दिलेला आहे. याला तुम्ही थीटा अपॉन टी लिहू शकता.
बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी याचा अदर फॉर्म्युला काय लिहिला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा अदर फॉर्म्युला आपण 2π/t लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर हे 1/t म्हणजे n असतंय, बरोबर आहे, सर्वांना माहीत आहे. तर या ठिकाणी ओमेगा विच इज इक्वल्स टू आपण 2πn पण लिहू शकतो. याच्यामध्ये राजांनो कॅपिटल टी काय असतं रे, टाइम पिरियड असतो आणि n काय असतं, फ्रिक्वेन्सी असते, जी की आपण RPS मध्ये, RPM मध्ये, हर्ट्समध्ये आपण मेजर करत असतो. ओके, तर या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं, अँग्युलर व्हेलॉसिटी झालं. त्याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो तिसरा पॉईंट या ठिकाणी स्टडी करणार आहोत आपण, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, काहीच घाई करू नका, काहीच गडबड करू नका, फक्त बोर्डाकडे म्हणजे स्क्रीनकडे लक्ष द्या. तर अँग्युलर ॲक्सेलरेशनला आपण कोणत्या सिम्बॉलने इंडिकेट करतो, अल्फा सिम्बॉलने इंडिकेट करतो. मग अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं आणि या ठिकाणी याची डेफिनेशन काय रे, द रेट ऑफ चेंज ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी. जर समजा अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल विथ रेस्पेक्ट टू टाइम, तर त्याला आपण काय म्हणत असतो, अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणत असतो. मग या ठिकाणी अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज द, आपण त्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणत असतो. मग या ठिकाणी डी ओमेगा म्हणजे काय असतं, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आणि या डी ला आपण काय म्हणत असतो, डेरिव्हेटिव्ह म्हणत असतो, दॅट इज आपण चेंज म्हणत असतो. म्हणजे कुणामध्ये चेंज व्हायला आहे, या ओमेगामध्ये चेंज व्हायला आहे. ओके, सो डी ओमेगा इज द चेंज इन द अँग्युलर व्हेलॉसिटी. मग चेंज असल्यामुळे याला आपण फायनल मायनस इनिशियल लिहू शकतो का, यस, याला मी फायनल मायनस इनिशियल लिहिलं आणि त्याच्यानंतर हा आपला फॉर्म्युला बनलेला आहे, अल्फा इक्वल्स टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी फॉर्म्युला बनलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ओमेगाची व्हॅल्यू आपण 2πn पुट अप केली. ओमेगा 2 असल्यामुळे 2πn2, ओमेगा 1 असल्यामुळे 2π इंटू n1 आपण पुट अप करूया. तर फायनल फॉर्म्युला आपला या ठिकाणी येणार आहे 2πn2 n2 मायनस n1 अपॉन टी येणार आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी फायनल फॉर्म्युला आपला आलेला आहे. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट मी या ठिकाणी विसरलेलं आहे. कुणाला माहित आहे का अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कशामध्ये मेजर करतो, याचं जे युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो रॅडियन पर सेकंड मध्ये आपण या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काय करत असतो, मेजर करत असतो. आणि त्याच्यानंतर अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण कशामध्ये मेजर करत असतो, अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण रॅडियन पर सेकंड स्क्वेअर आपण याच्यामध्ये मेजर करत असतो. तर हा झाला आपला कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशनचा पार्ट. बघा बरं, 2-3 फॉर्म्युले आहेत, हे फक्त फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, बाकी काही नाही, एकदम इझी पार्ट आहे. हा लक्षामध्ये, चला ठीक आहे, याला नोट डाऊन करा सर्वांनी. ओके, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता आपण कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशनचा पार्ट आपण आता या ठिकाणी एंड केलेला आहे. त्याच्यानंतर आता अँग्युलर व्हेलॉसिटी आपण डिस्कस केलं, अँग्युलर ॲक्सेलरेशन डिस्कस केलं. मग अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन याची डायरेक्शन कशी ठरवायची, एकदम इझी आहे. बघा या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला डायरेक्शन ऑफ, आता हा थोडा किचकट पार्ट आहे, डायरेक्शन ऑफ ओमेगा. सर्वात पहिल्यांदा आपण डायरेक्शन ऑफ ओमेगा आपण कन्सिडर करूया. काहीच नाही, तुमचा राईट हँड आहे, हा सर उजवा हात सर्वांना आहे. ओके, तर राईट हँडला असं पकडा. अरे हे कशाचं बटन आहे, लाईकचं बटन आहे ना, मग व्हिडिओला लाईक करा ना यार. ओके चला ठीक आहे ओके लाईक करून द्या, कारण की एवढी मेहनत तुमच्यासाठी चालू आहे. म्हणजे एक लाईक तो बनता है यार, अँड एक शेअर तो बनता है अपने व्हॉट्सअप ग्रुप पर. ओके, तर या ठिकाणी लाईक बटन असं पकडा आणि वरून बघा. जर समजा या ठिकाणी हे जे तुमचे कर्ल फिंगर आहेत, हे जे लपेटलेले फिंगर आहेत, जर समजा डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द पार्टिकल इंडिकेट करत असतील, मग या ठिकाणी तुम्ही वरून बघताय तर कसे आहेत, अँटी क्लॉकवाईज आहेत. मग अँटी क्लॉकवाईज म्हणजे या ठिकाणी आपण अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ करूया, अँटी क्लॉकवाईज आहेत. ओके, मग जर समजा अँटी क्लॉकवाईज आहे तर हा आउटस्ट्रेच्ड म्हणजे हा जो ताणलेला अंगठा आहे, ताणलेला नाही, ताणलेला आउटस्ट्रेच्ड जो थंब आहे, इट विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी असं आपण इंडिकेट करतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड, आणि याला उलटं केलं बघा बरोबरून क्लॉकवाईज आहे म्हणजे डाऊनवर्ड येणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा जर समजा क्लॉकवाईज असेल, जर समजा क्लॉकवाईज असेल तर या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी काय असतं, डाऊनवर्ड असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डायरेक्शन ऑफ द अल्फा बघूया. आता या ठिकाणी बघा डायरेक्शन ऑफ अल्फा. तर मित्रांनो अल्फाची डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर अल्फाची डायरेक्शन मी सांगतोय ओमेगावर डिपेंड असते. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ओमेगा फाइंड आउट करायचा आहे. ओमेगा या ठिकाणी सर फाइंड आउट केला, ठीक आहे सर, ओमेगा आपण या ठिकाणी फाइंड आउट केला. मग जेव्हा तुम्ही ओमेगा फाइंड आउट करतात तर मग जर समजा ॲक्सेलरेशन असेल, ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन अशा दोन गोष्टी असतात. बघा ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन अशा दोन गोष्टी असतात. ॲक्सेलरेशन म्हणजे जर समजा स्पीड वाढत असेल, उदाहरणार्थ हा फॅन आहे,
हा फॅन पहिल्यांदा स्टॉप होता, बरोबर आहे, म्हणजे स्पीड 0 होती आणि त्याच्यानंतर बटन दाबल्या स्पीड वाढत आहे आणि फायनल स्पीड जास्त झालेली आहे, म्हणजे स्पीड वाढत आहे. मग जर समजा स्पीड वाढत असेल तर ओमेगा वर असेल तर अल्फा पण वर असेल, बरोबर आहे. ओमेगा वर असेल तर अल्फा बी वर आहे. सर्वात पहिल्यांदा ओमेगा फाइंड आउट करायचं आणि जर समजा स्पीड वाढत असेल तर ज्या डायरेक्शनला ओमेगा आहे त्याच डायरेक्शनला अल्फा लिहायचा. मग या ठिकाणी बी स्पीड वाढत आहे, ज्या डायरेक्शनला ओमेगा आहे त्याच डायरेक्शनला अल्फा करायचं. ओके. आणि आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो, मी फॅन बंद केला, बटन बंद केलेला आहे. मग फॅनची स्पीड जास्त होती, कमी 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 होऊन 0 झालेली आहे, म्हणजे स्पीड कमी होत आहे. तर याला आपण म्हणणार आहे रिटार्डेशन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? रिटार्डेशन म्हणणार आहे. मग रिटार्डेशन मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, जर ओमेगा वर असेल तर अल्फा हा खाली असतो आणि जर ओमेगा खाली असेल तर अल्फा हा वर असतो. ओके. रिटार्डेशन मध्ये दोघांच्या डायरेक्शन अपोजिट असतात आणि ॲक्सेलरेशन मध्ये दोघांच्या डायरेक्शन काय असतात? सेम असतात. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आली सर्वांना लक्षामध्ये ही गोष्ट? ओके. चला ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. पुढचा पॉईंट बघा या ठिकाणी कोणता आहे? एक 2-3 जनरल फॉर्म्युले आहेत. हे जनरल फॉर्म्युले तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत, कारण की हे जनरल फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. या जनरल फॉर्म्युल्यावर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमरिकल विचारलेले आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड. ओके. आणि या ठिकाणी परिवर्तन बॅच कधीपासून स्टार्ट करायची आहे मी विसरलेलं आहे सांगायचं. तर विद्यार्थी मित्रांनो 10 एप्रिल पासून आपली बॅच स्टार्ट होणार आहे. तर 45 दिवस म्हणजे या ठिकाणी 25 मेला आपली बॅच या ठिकाणी एंड होणार आहे. ओके. 45 डेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट या बॅचमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. शुद्ध मराठी भाषेमध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे विथ अ ग्रेट एनर्जी. ओके. चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा एक फॉर्म्युला लक्षात घ्या. रिलेशन बिटवीन द लिनियर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी म्हणजे v असतं आणि अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा असतं. तर v आणि ओमेगा मधलं रिलेशन. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे रिलेशन बिटवीन द लिनियर ॲक्सेलरेशन अँड द अँग्युलर ॲक्सेलरेशन. लिनियर ॲक्सेलरेशनला आपण a न इंडिकेट करतो, अँग्युलर ॲक्सेलरेशनला आपण अल्फा न इंडिकेट करतो. मग याच्यामधलं रिलेशन काय आहे? आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा पॉईंट म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये फरक काय आहे? ओके. एकदम इझी आहे बघा. लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दोघाला काय करायचं या ठिकाणी इक्वल टू करून द्यायचं आणि या ठिकाणी फक्त r जोडायचं, बरोबर आहे. v = r ओमेगा, a = r अल्फा आणि s = r थीटा. हे फॉर्म्युले झालेले आहेत. हे फॉर्म्युले 3 तुम्ही लक्षात ठेवा. ओके. चला ठीक आहे. याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. याच्यानंतरचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ द लिनियर मोशन. एकदम इझी पार्ट आहे. 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ द मोशन आहेत. बघा पहिलं इक्वेशन कोणतं आहे? लिनियर मोशन मधलं. आता या ठिकाणी आपल्याला याला 2 पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. याला मी रब करतो. याला आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. ओके. चला ठीक आहे. परिवर्तन बॅच या ठिकाणी आपण टाकून देऊ म्हणजे मुलांना लक्षात येईल. ओके. आणि जरूर जॉईन करा यार. या बॅचचा तुम्हाला एवढा फायदा होईल मी सांगतो 100%. तुमचा स्कोर नक्कीच इन्क्रीज होईल. फिजिक्स तुम्हाला इझी जाईल. ओके. हां. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक आहे लिनियर मोशन. कोणती आहे? लिनियर मोशन. आणि दुसरी आहे अँग्युलर मोशन. ओके. आता सर्वात पहिल्यांदा आपण लिनियर मोशनमध्ये कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ द मोशन काय असतात 1, 2 आणि 3 तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ द मोशन काय असतं? v = u + at. कुणाला जर समजा हे 3 इक्वेशन माहिती असेल तर व्हिडिओला पॉज करायचं आणि मला मग कमेंटमध्ये सांगायचं आहे या ठिकाणी लिनियर कायनॅमॅटिकल इक्वेशन फॉर द लिनियर मोशन काय आहेत. आलं लक्षामध्ये? सो v = u + at. त्याच्यानंतर s = ut प्लस हाफ ऑफ at² आणि त्याच्यानंतर या ठिकाणी थर्ड इक्वेशन v² which is equals to u² प्लस ट्वाईस as. आपण 9वीला शिकलेले आहेत लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमध्ये हे 3 इक्वेशन. आलं लक्षामध्ये? त्याला आता या 3 इक्वेशनला तुम्हाला रिप्लेस करायचं आहे कशानं? अँग्युलर मोशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. बघा या ठिकाणी v म्हणजे फायनल लिनियर वेलॉसिटी आहे, तर अँग्युलर वेलॉसिटी फायनल आपण ओमेगा दाखवलेली आहे. u म्हणजे इनिशियल लिनियर वेलॉसिटी आहे, तर इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी आपण ओमेगा 0 दाखवूया. त्याच्यानंतर हा प्लस ॲज इट इज. इथं लिनियर ॲक्सेलरेशन, इकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि टाइम ॲज इट इज. बघा या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा. लिनियर डिस्प्लेसमेंट s, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. त्याच्यानंतर लिनियर वेलॉसिटी v, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. इनिशियल लिनियर वेलॉसिटी u, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 0. त्याच्यानंतर लिनियर ॲक्सेलरेशन a, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दुसरा कोणता पार्ट आहे?
नाही, एवढेच पार्ट आहेत. ओके, एवढ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं यस आहे, तर इकडे काय येणार आहे, थिटा येणार आहे. तर थिटा विच इज इक्वल्स टू यूला आपण कशाने रिप्लेस करणार आहे, यूला आपण ओमेगा 0 न ओमेगा 0, टीचं टी ॲज इट इज. त्याच्यानंतर 1/2 एला आपण कशाने रिप्लेस करणार आहे, अल्फानं, तर या ठिकाणी अल्फा टी स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हीला आपण रिप्लेस करणार आहे ओमेगाजनं, मग व्हीचा स्क्वेअर असल्यामुळे ओमेगाचा स्क्वेअर, यूचा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू थिटा आलेला आहे. बरोबर आहे. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला हे इक्वेशन, फक्त तुम्ही हे 3 इक्वेशन पाठ करा. बाकीचे इक्वेशन तुम्हाला मनाने येतील रे, येतील, बिलकुल येतील. फक्त हे पाठ करा, ही ॲनॉलॉजी पाठ करा ना. इकडे लिनियर, इकडे अँग्युलर, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, त्याच्यानंतर लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन. बरोबर आहे. अशा टाईपची ॲनॉलॉजी पाठ करा. आणि हे इक्वेशन कशाला पाठ करता एवढे किचकट, त्याच्यानंतर आपण बनवू शकतो ना कधी बी. आलं लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. दॅट इज द पुढचा पार्ट आहे डायनामिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. एकदम इझी पार्ट आहे. ओके, चला ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या, किंवा लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता डायनामिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण विद्यार्थी मित्रांनो सेंट्रीपेटल फोर्स बघणार आहोत. कोणता फोर्स बघणार आहोत आपण या ठिकाणी, सेंट्रीपेटल फोर्स. आणि सेंट्रीपेटल फोर्स काय असतो या ठिकाणी बघा, एकदम इझी आहे. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय असतं बघा, एखादा जर ऑब्जेक्ट जर समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, एक आपण सॅटेलाइट घेऊया, द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ आपण कन्सिडर करूया, कारण की सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला. मग या सर्क्युलर मोशन मध्ये काय होईल बघा, जेव्हा एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो, तर त्या ठिकाणी काय होत असतं, त्या ठिकाणी एक फोर्स अलॉंग द रेडियस वेक्टर हा ऍक्ट होत असतो. म्हणजे या रेडियसवर एक फोर्स ऍक्ट होत असतो आणि ज्याची डायरेक्शन सर्कलच्या सेंटरकडे असते. मग अशा टाईपच्या फोर्सला आपण काय म्हणलं रे, सेंट्रीपेटल फोर्स म्हणलं. काय म्हणलं अशा टाईपच्या फोर्सला आपण, सेंट्रीपेटल फोर्स म्हणलं. मग याची डेफिनेशन इंग्लिशमध्ये आपण कशी कन्वर्ट केली, द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, बट कधी, व्हेन द ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणलं, सर्क्युलर मोशन म्हणलं. सॉरी इज कॉल्ड एज आपण त्याला काय म्हणलं रे, सेंट्रीपेटल फोर्स म्हणलं. आलं लक्षामध्ये. ओके, याचा फॉर्म्युला काय राजांनो बघा, सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे. सेंट्रीपेटल फोर्सचे 3 फॉर्म्युला आहेत. तर सेंट्रीपेटल फोर्सचा पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज द -mv²/r. सेकंड फॉर्म्युला आहे -mr ओमेगा स्क्वेअर. आणि थर्ड फॉर्म्युला आहे -mv ओमेगा असा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला जनरल फॉर्म्युला माहित आहे, फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सेलरेशन, दॅट इज द फादर इक्वल्स टू मदर. आपण त्याला दॅट इज द एफ मीन्स फादर आणि एम ए म्हणजे मा म्हणजे मदर म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी फादर इक्वल्स टू मदर म्हणजे या ठिकाणी एफ विच इज इक्वल्स टू एम ए. मग या ठिकाणी एम ॲज इट इज घ्यायचं आहे. बट हे जे ॲक्सेलरेशन असते, हे ॲक्सेलरेशन जर समजा सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन असेल तर या ठिकाणी हा सेंट्रीपेटल फोर्स असतो. मग हे ॲक्सेलरेशन काय असतं, पहिल्यामध्ये -v²/r असतं, त्याच्यामुळे हा -mv²/r फॉर्म्युला बनलेला आहे. याच्या लक्षामध्ये तो अशा टाईपमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला कधी कधी माहिती आहे का, मास देतील, रेडियस देतील, अँग्युलर वेलोसिटी देतील आणि सेंट्रीपेटल फोर्स फाइंड आउट करायचं सांगतील. इझिली आहे, डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप करायच्यात, मल्टिप्लिकेशन करायचं आणि तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर हा सेंट्रीपेटल फोर्स कसा आहे राजांनो, सेंट्रीपेटल फोर्स हा रिअल फोर्स आहे. कसा फोर्स आहे, रिअल फोर्स आहे. आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण सेंट्रीफ्युगल फोर्स आपण बघणार आहोत. तर सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतं, एकदम इझी आहे बघा. सेंट्रीपेटल फोर्सचे आपण फॉर्म्युले सेमच घेतो, फक्त या ठिकाणी आपण काय घेतो, प्लस घेतो. बरोबर आहे. इकडं मायनस असतं, इकडं प्लस असतं. फॉर्म्युले सेमच येणार आहेत, प्लस mr ओमेगा स्क्वेअर आणि प्लस mv ओमेगा. फॉर्म्युलेज तिन्ही पण सेमच येणार आहेत. फक्त याची जी डायरेक्शन आहे बघा काय असते, जर समजा एखादा ऑब्जेक्ट जर समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर एक फोर्स असतो जो की या ऑब्जेक्टला आउटवर्ड डायरेक्शनला पुल करत असतो, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल पुल करत असतो. सो त्या टाईपच्या फोर्सला आपण काय म्हणत असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणत असतो. आणि हा इमॅजिनरी फोर्स असतो. कोणता फोर्स असतो, हा इमॅजिनरी फोर्स असतो. चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स विषयी आपण चर्चा केलेली आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. ओके, चला इथपर्यंतचा पार्ट नोट डाऊन करा.
चला ठीक आहे, केलं नोट डाऊन सर्वांनी. तर सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स सर्वांना समजलं. सेंट्रिपिटल फोर्स हा इनवर्ड फोर्स असतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा आउटवर्ड फोर्स असतो. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघणार आहोत. तर ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सर्वात पहिलं जे आपण डेरिव्हेशन बघितलं होतं, दॅट इज द मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन रोड. बरोबर आहे. या ठिकाणी बघा अशा टाईपची आपण डायग्राम ड्रॉ केली ती हॉरिझॉन्टल प्लेन रोड. एक आपण या ठिकाणी व्हेकल ड्रॉ केलं तर बरोबर आहे. या ठिकाणी mg असतं, त्याच्यानंतर इकडं mv²/r असतं, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केलता. या ठिकाणी आपण नॉर्मल म्हणजे या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन आपण कॅपिटल लेटर n कन्सिडर केलती. मग जेव्हा एखादं व्हेकल आणि या ठिकाणी रेडियस ऑफ कर्वेचर आपण आर कन्सिडर केलते, तर जेव्हा एखादं व्हेकल एखाद्या हॉरिझॉन्टल प्लेन रोडवरून टर्न घेत आहे तर त्या ठिकाणी त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी किती असते हो? मॅक्झिमम वेलॉसिटी असते √μs इंटू आर जी असते. मग या ठिकाणी व्ही मॅक्स म्हणजे काय असतं? मॅक्झिमम वेलॉसिटी असते त्या व्हेकलची. त्याच्यानंतर या ठिकाणी म्यूएस काय रे? म्यूएस म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो. म्यूएस म्हणजे काय असतं? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड. हे जे टायर आहेत आणि जे रोड आहेत त्याच्यामध्ये फ्रिक्शन किती आहे, मग त्याचा कोएफिशियंट किती आहे, तर या ठिकाणी हे असतं म्यूएस असतं. त्याच्यानंतर आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. याच्यानंतरचा आपण पार्ट विद्यार्थी मित्रांनो बघितला, अँगल ऑफ बँकिंगचा कन्सेप्ट बघितला. तर काय असतं रे अँगल ऑफ बँकिंग? अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय असतं बघा, जर समजा या रोडच्या आउटर सरफेसला आपण जर समजा रेज केलं ओव्हर द इनर सरफेस. बरोबर आहे. या रोडच्या आउटर सरफेसला आपण जर समजा काही ना काही हाईटनं आपण जर त्याला वाढवलं ओव्हर द इनर सरफेस, ओके, विथ सम इन्क्लिनेशन, तर त्याला आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणत असतो. याच्यानंतरचा आपण कन्सेप्ट बघितला अँगल ऑफ बँकिंग. आणि अँगल ऑफ बँकिंगला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट केलं तर थीटाने इंडिकेट केलं. मग या ठिकाणी याचा फॉर्म्युला काय होता अँगल ऑफ बँकिंगचा? थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ v²/rg हा फॉर्म्युला होता. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपण एक v सेफेस्ट स्पीड फाइंड आउट केली आणि त्याच्यानंतर आपण v ऑप्टिमम स्पीड फाइंड आउट केली. बरोबर आहे. मग याचे फॉर्म्युले काय होते रे? v विच इज इक्वल्स टू √rg tan थीटा. ओके, अँगल ऑफ बँकिंगमध्ये हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. याच फॉर्म्युल्यावरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सेफेस्ट स्पीड किती असेल किंवा ऑप्टिमम स्पीड किती असेल किंवा अँगल ऑफ बँकिंग किती असेल हे तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामुळे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. बाकी कन्सेप्ट एकदम इझी आहे, काहीच नाही. हा जो आउटर सरफेस आहे, आउटर कोणता सरफेस आहे? आउटर सरफेस आहे. याची हाईट वाढवली ओव्हर द इनर सरफेस, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण त्याला काय म्हणलं? अँगल ऑफ बँकिंग म्हणलं. आणि या अँगल ऑफ बँकिंगमध्ये जर समजा तुम्हाला एच फाइंड आउट करायचं असेल तर एचची व्हॅल्यू पण असते बघा, एच इक्वल्स टू यल साइन थीटा असतं. एच इक्वल्स टू काय असतं? यल साइन थीटा असतं. बरोबर आहे. आता या ठिकाणी हा 90 डिग्री असतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दिस इज द यल असतं. इथे लक्षामध्ये रोडची जी लांबी असते, रोडची जी रुंदी असते त्याला आपण यल म्हणत असतो. म्हणजे एच इक्वल्स टू काय असतं? यल साइन थीटा असतं. ओके, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपण विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम वेलॉसिटी आणि मिनिमम वेलॉसिटीचा आपण बघितला होता. ओके, याच्यावरच अँगल ऑफ बँकिंग मध्येच आपण मॅक्झिमम वेलॉसिटी बघितली होती. यस. तर व्ही मॅक्झिममचा फॉर्म्युला काय होता? आणि या ठिकाणी हे जे दोन फॉर्म्युले आहेत, हे दोन फॉर्म्युले आहेत बघा, बाय नेग्लेक्टिंग द फ्रिक्शन. म्यूएस आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये म्यूएस आहे, पण याच्यामध्ये म्यूएस दिसाले का रे? दिसत नाहीये. दुर्बीण लावा. दिसना झाले सर. मग हे फॉर्म्युले दिसना झाले म्हणजे त्याला आपण नेग्लेक्ट केले ना रे. मग या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनला आपण नेग्लेक्ट करून हे दोन फॉर्म्युले आपण बनवलेले आहेत. त्याच्यानंतर जर समजा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनला तुम्ही जर समजा इन्क्लूड केलं तर त्या ठिकाणी व्ही मॅक्सचा फॉर्म्युला बनणार आहे विच इज इक्वल्स टू व्ही मॅक्स विच इज इक्वल्स टू √rg इंटू या ठिकाणी tan थीटा प्लस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस tan थीटा बनणार आहे. ओके, यस. त्याच्यानंतर आपण मिनिमम स्पीडचा पण फॉर्म्युला बघितला होता. यस, मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? या ठिकाणी मी लिहित आहे व्ही मिनिमम विच इज इक्वल्स टू सेम होतं बघा, मॅक्झिमममध्ये वर प्लस होतं, खाली मायनस होतं आणि मिनिमममध्ये वर मायनस असेल. ओके, तर या ठिकाणी फॉर्म्युला सेम व्ही मिनिमम विच इज इक्वल्स टू √, या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे? tan थीटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस tan थीटा. बरोबर आहे. हा मिनिममचा फॉर्म्युला आहे आणि हा मॅक्झिममचा फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. या ठिकाणी आपण फ्रिक्शनला कन्सिडर केले, म्यूएस आलेला आहे. म्यूएस आले म्हणजे फ्रिक्शनला कन्सिडर केले. जिथं म्यू नाही आहे म्हणजे म्यूएसला म्हणजे फ्रिक्शनला आपण नेग्लेक्ट केलेला आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आपण कोणता बघितला होता? चला ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट लिहून घ्या सर्वांनी.
लिहिलं आहे. मला वाटतं मॅक्झिमम आपण जेव्हा व्ही मॅक्झिमम फाइंड आउट केलं तर याच्या नंतर आपण वेल ऑफ डेथचा कन्सेप्ट बघितला होता. वेल ऑफ डेथचा बी आपण कन्सेप्ट बघितला होता. तर वेल ऑफ डेथचा कन्सेप्ट काय बघा, काहीच नाही या ठिकाणी. वेल ऑफ डेथचा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. तर वेल ऑफ डेथ म्हणा, वेल ऑफ डेथ म्हणा किंवा यालाच तुम्ही वॉल ऑफ डेथ म्हणू शकता. अरे त्याला आपण हिंदीमध्ये मौत का कुआ म्हणतो ना, आपण जत्रेमध्ये वगैरे बघत असतो बघा. यस, तर मौत का कुआमध्ये काय असतं, मिनिमम स्पीड असते. आणि मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, व्ही विच इज इक्वल्स टू RG अपॉन MV/s असतं. आणि याची डायग्राम बी बघा, आपण या ठिकाणी अशी डायग्राम ड्रॉ केली होती. सर्वात पहिल्यांदा हा पार्टिकल आहे, याला नॉर्मल रिॲक्शन यांना असा असतो, वेट ऑलवेज डाऊनवर्ड असतं. त्याच्यानंतर MV² अपॉन R आउटवर्ड असतं आणि या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा अपवर्ड आहे, कारण की व्हेकल खाली येण्याचे चान्सेस आहेत. मग त्या अपोजिट डायरेक्शनला फ्रिक्शन असतं. आणि नॉर्मल रिॲक्शन कसं असतं, ग्राउंड असा आहे ना, ओके, भिंत अशी आहे म्हणजे त्याला परपेंडिक्युलर असतं नॉर्मल रिॲक्शन. जर समजा भिंत अशी असेल त्याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन असं असतं, इथे लक्षामध्ये. ओके, तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला, व्ही मिनिमम विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द RG अपॉन MV/s आपण फाइंड आउट केलं, इथे लक्षामध्ये. ओके, आणि या ठिकाणी R म्हणजे काय रे, R म्हणजे रेडियस ऑफ द वेल ऑफ द डेथ होतो. ओके, तर या ठिकाणी आपण अँगल ऑफ बँकिंगपर्यंतचा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. फक्त फॉर्म्युले तुम्हाला वरच्यावरी लक्षात ठेवायचेत आणि त्याच्यानंतर डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण की एखाद्या वेळेस असं पण विचारलं जाऊ शकतो बरं, वेल ऑफ डेथमध्ये सेंट्रीपेटल फोर्स फाइंड आउट करा किंवा नॉर्मल रिॲक्शन फाइंड आउट करा. मग तुम्ही म्हणता सर नॉर्मल रिॲक्शन तर दिलंच नाही, मग कसं फाइंड आउट करायचं सर, मग सांगा ना कसं फाइंड आउट करायचं. अरे एकदम इझी आहे, रडायचं नाही, बिलकुल रडायचं नाही बाळा. बघा इकडं काय, नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय आहे, अरे नॉर्मल रिॲक्शन म्हणजे इनवर्ड फोर्स आहे. म्हणजे इधर का फोर्स बरोबर उधर का फोर्स अँड ऊपर का फोर्स बरोबर नीचे का फोर्स. तर या ठिकाणी N म्हणजे इधर का फोर्स आहे, उधर का फोर्स क्या आहे, MV² अपॉन R आहे. मग जर समजा तुम्हाला जर म्हणलं सेंट्रीपेटल फोर्स फाइंड आउट करा, तर तुम्ही नॉर्मल रिॲक्शन म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स आहे, नॉर्मल रिॲक्शन फोर्स फाइंड आउट करा म्हणलं तर सेंट्रीपेटल फोर्स फाइंड आउट करायचा, कारण की सेंट्रीपेटल फोर्स म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन असतो. ओके, वेट फाइंड आउट करा म्हणलं, बघा फ्रिक्शनल फोर्स फाइंड आउट करा म्हणलं, याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स नाही आहे, तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच हे MG असतं, वेट म्हणजेच या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असतं. असं पण तुम्हाला या ठिकाणी म्हणजे क्वेश्चन विचारले जातील. आणि या टाईपचं जे लॉजिक आहे, हे टाईपचं लॉजिक तुम्हाला कधी येईल, जेव्हा तुम्ही जास्त MCQ सॉल्व कराल. आणि जास्त MCQ आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन बॅचमध्ये आपण सॉल्व करून घेणार आहोत, डिटेलमध्ये सॉल्व करून घेणार आहोत. किती बी ट्रिकी न्यूमरिकल असू द्या रे, पोले सर समोर ते न्यूमरिकल कधीच ट्रिकी असू शकत नाही. आणि तुमच्या समोर तुम्ही जर पोले सरचे SP सरचे विद्यार्थी असाल तर तुमच्या समोर ते जे न्यूमरिकल आहे ते कधीच ट्रिकी असू शकत नाही, अवघड असू शकत नाही, कारण की आपण त्या मेथडनं आपण अप्रोच करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एकदम इझिली अंडरस्टँड होईल. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळं जरूर जॉईन करा. 1000 रुपयाला बघू नका, 1000 रुपये काही नसतात. ओके, तुमचं फ्युचर महत्त्वाचं आहे. ऑफलाईन ट्युशनला तुम्हाला माहिती आहे किती फीस आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी जरूर या बॅचला जॉईन करा. ओके, दररोजचं 1.5 तास तुम्हाला मी शिकवणार आहे. 10 एप्रिलपासून ही बॅच लॉन्च होणार आहे. या ठिकाणी मी लिहितोय परिवर्तन बॅच स्टार्ट फ्रॉम द 10 एप्रिल. आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ 10 एप्रिल नंतर बघत असाल तरी पण जॉईन करा, कारण की तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल राहणार आहेत. ओके, तुम्ही कधीही जॉईन करू शकता. ओके, आणि कधीही तुम्ही बघू शकता. चला ठीक आहे, याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द कोनिकल पेंडुलमचा पार्ट आहे. इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला. ओके, आता बघा कोनिकल पेंडुलममध्ये आपण काय बघितलं होतं रे, सर्वात महत्त्वाची डायग्राम बघितली होती. भैया डायग्राम नाही बोलना आहे, डायग्राम याद करना आहे. बघा इकडं कोनिकल पेंडुलम, कोणता पेंडुलम, कोनिकल पेंडुलम. हां सर, कोनिकल पेंडुलम. अरे डायग्राम ड्रॉ करो यार. टाइम पीरियड तो कोई बता देता है, टाइम पीरियड विच इज इक्वल टू 2π इंटू अंडर रूट ऑफ द L cos थीटा अपॉन G सर. ओके, अगर फ्रिक्वेंसी पूछा तो इसका क्या करने का, खाली मुंडका वर पाय करने का. मग याचं खाली मुंडकं वर पाय केलं तर हे 2π आहे, हे 1/2π होतं. आणि याचं खाली मुंडकं वर पाय केलं तर G वर जातं आणि L cos थीटा खाली राहतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं रे, तुम्हाला माहीत नाही का. आताच तुम्हाला सांगितलं रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड म्हणजेच फ्रिक्वेन्सी असतं. ओके, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण याचं काय केलेलं आहे, खाली मुंडकं वर पाय करून फाइंड आउट केलं आहे. बघा कोनिकल पेंडुलममध्ये आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अँगल थीटा होता, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण T0 कन्सिडर केलं होतं, त्याच्यानंतर याला आपण डिवाइड केलं होतं 2 कंपाऊंडमध्ये. एक होता T0 कॉस थीटा, अँगल थीटा असल्यामुळे अँगल थीटा, आणि त्याच्यानंतर इकडला होता T0 साइन थीटा, आणि इकडला फोर्स आपण mr ओमेगा स्क्वेअर घेतला होता आणि वेट आपण mg घेतलं होतं. याच्यामध्ये कधी कधी जर समजा तुम्हाला विचारलं
टेन्शन फाइंड आउट करा. इथं टेन्शन टी म्हणजे टेन्शन नाही, टी म्हणजे टाईम पिरियड आहे आणि T0 म्हणजे टेन्शन आहे. तर T0 sin θ विच इज इक्वल्स टू mr⍵² तुम्ही करू शकता किंवा T0 cos θ विच इज इक्वल्स टू तुम्ही mg करू शकता आणि टेन्शन तुम्ही फाइंड आउट करू शकता. बरोबर आहे. त्याच्यामुळे डायग्राम महत्त्वाची आहे. कधी कधी आता बाकीचे टीचर तुम्हाला काय सांगतील, फक्त एवढा फॉर्म्युला सांगतील, पण तेवढ्या फॉर्म्युल्यानं पोट भरत नसतं विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी डीप जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. आता टेन्शन कसं फाइंड आउट करणार बघा या ठिकाणी. ओके, कोणता फॉर्म्युला आहे बघा. अपवर्ड फोर्स बरोबर डाऊनवर्ड फोर्स घ्या. तर T0 cos θ बरोबर डाऊनवर्ड फोर्स म्हणजे mg आलं. तर T0 विच इज इक्वल्स टू mg अपॉन cos θ आलं. तुम्हाला θ माहित आहे, m माहित आहे, g माहित आहे, तर तुम्ही टेन्शन या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. अरे cos θ इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होता, साइड चेंज केली, कुठे गेला, डिनोमिनेटर मध्ये गेला ना, मग इथून तिकडे गेला, इधर से उधर गया, आपको छोड़ के गया. अरे जाने दो, ये इंपॉर्टंट है, ये तो हमें फाइंड आउट करना है. लक्षामध्ये. चला ठीक आहे. असे कन्सेप्ट डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला या बॅचमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. नक्की जॉईन करा यार, नक्की जॉईन करा. चला ठीक आहे. तुमचा मी सांगतो, तुमचा 1 रुपया वाया जाणार नाही. बाकी इकडं तुम्हाला भरपूर सारा टाइमपास भेटेल. ओके, पण त्या ठिकाणी जर समजा तुम्ही खरंच MST CET CS स्टुडंट असाल, जर समजा तुम्हाला ते ड्रीम कॉलेज अचीव करायचं असेल, तर त्यासाठी मेहनत तर भैया जास्त घ्यावं लागेल आणि प्रॉपर टाईमला घ्यावं लागेल. त्याच्यामुळंच तुमच्यासाठी मी एवढी मरमर करत आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये माझा बी फायदा आहे यार, पण तुमचं स्वप्न एकदा का समजा माझ्या फायद्यामुळे जर समजा तुम्ही तुमचं स्वप्न जर या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो बायकॉट केलं किंवा त्याला आपण साईडला ठेवलं, तर त्याला काही अर्थ उरत नाही. आपण अभ्यास तर असाही करणारच आहे. मग टाईमपास करून अभ्यास करण्यापेक्षा या ठिकाणी थोडं लक्ष देऊन अभ्यास करून टाईमपास केला तर किती भारी होईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे नक्की जॉईन करा. ओके, चला ठीक आहे. कोनिकल पेंडुलमचे हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि जर समजा टेन्शन फाइंड आउट करायला म्हणलं तर या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये हा पण फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि डायग्राम तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही कधीबी कुठंबी कसाही फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता. लक्षामध्ये. याच्यानंतर आपण लास्ट पार्ट बघितला सर्क्युलर मोशनचा. कोणता होता रे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होता. बरोबर आहे. तर या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कसं असतं, अरे व्हर्टिकल डायरेक्शनला व्हालंय ना सर्क्युलर मोशन. यस सर, व्हर्टिकल प्लेनमध्ये व्हालंय, परपेंडिक्युलर टू ग्राउंड व्हालंय, याला लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपण त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणलं. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये याला आपण लाडानं VCM म्हणतो. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये या ठिकाणी आपण A पॉईंट घेतला, या ठिकाणी आपण B पॉईंट घेतला, या ठिकाणी आपण C पॉईंट घेतला. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण इथली जी वेलोसिटी होती टॉपची, याची डायरेक्शन इकडे होती. इथली जी वेलोसिटी होती बॉटमची, याची डायरेक्शन इकडे होती. इथली जी मिडवेची वेलोसिटी होती, याची डायरेक्शन इकडे होती. तर VA फॉर्म्युला आपण काय बघितलं होतं याच्यामध्ये? VA इक्वल्स टू √RG बघितलं होतं. VB काय बघितलं होतं? कुणाला माहीत असेल तर सांगा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये √5RG बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर राजानो VC काय होतं? आपण 3RG बघितलं होतं. आता या कंडिशन कधी आहे बघा. आपण बोर्डाला या ठिकाणी काय शिकलं, जर समजा एखादी स्ट्रिंग असेल, एखादी दोरी असेल, त्याला तुम्ही समजा जर बॉल अटॅच केला, जर लोखंडाचा पीस बॉब अटॅच केला आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये घुमवलं, तर वेलोसिटी ॲट द टॉप, वेलोसिटी ॲट द बॉटम आणि वेलोसिटी ॲट द मिडवेचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला टेन्शन बी माहीत आहे. टेन्शन ॲट द बॉटम मायनस टेन्शन ॲट द टॉप म्हणजे त्याला आपण TB मायनस TA घेतलं होतं. किती असतं रे? 6 mg असतं. आणि यावेळेस बोर्डाच्या MCQ मध्ये क्वेश्चन विचारला होता, दॅट इज द टेन्शन बिटवीन द हॉरिझॉन्टल पोझिशन म्हणजे मिडवे अँड द टॉप, दॅट इज तुम्हाला TC मायनस TA विचारलं होतं. दॅट इज द 3 mg आलतं. आणि भरपूर यूट्यूबरने याचं आन्सर चुकीचं सांगितलं होतं. फर्स्ट टाइम मी याचं आन्सर बरोबर सांगितलं होतं. बरोबर आहे. कारण की बाकीचे यूट्यूबर माहीत आहे का, क्वेश्चन वगैरे रीड करत नाहीत किंवा थोडंफार नॉलेज असतं आणि डायरेक्टली व्हिडिओ बनवतात आणि सांगून देतात मुलांना, रॉंगली सांगतात. ओके, माझं इंटेन्शन तसं नाही आहे. तर या ठिकाणी बघा, ते हॉरिझॉन्टल पोझिशनला जे टेन्शन असतं TC असतं मायनस या ठिकाणी व्हर्टिकलला या ठिकाणी T असतं. दोघाचा डिफरन्स 3 mg असतो. आणि त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला मी ॲडव्हान्स कन्सेप्ट सांगणार आहे याच्यामध्ये. तुम्ही हा कन्सेप्ट यदा कदाचित ऐकलं नसेल. जर समजा या दोरीला तुम्ही जर रिप्लेस केलं एखाद्या रॉडनं रिप्लेस केलं, कशानं रिप्लेस केलं? रॉडनं रिप्लेस केलं, तर या ठिकाणी बघा वेलोसिटी ॲट द बॉटमचा फॉर्म्युला होणार आहे तुमचा √4RG आणि वेलोसिटी ॲट द मिडवेचा फॉर्म्युला होणार आहे √2RG फॉर्म्युला होणार आहे. ओके, येते लक्षामध्ये. तर हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इज फॉर द रॉड. जर समजा रॉड असेल तुम्हाला हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत आणि जर समजा एखादी दोरी असेल, स्ट्रिंग असेल, तुम्हाला हे फॉर्म्युले यूज करायचे. आलं लक्षामध्ये. सो दिस इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपण या ठिकाणी बघितलं होतं. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रोटेशनल
डायनामिक्सचा आपण सर्क्युलर मोशनचा पार्ट खतम केल्यानंतर आपण रोटेशनल मोशनचा पार्ट सॉल्व्ह केला. बरोबर आहे. चला ठीक आहे, एकदा मी चेक करतो रेकॉर्डिंग व्यवस्थित झाले आहे किंवा ते लाईव्ह जे चालले व्यवस्थित चालले का नाही. येस, व्यवस्थित चालले एकदम, काहीच अडचण नाही. लिहून घ्या सर्वांनी. चला ठीक आहे राजांनो, सर्वांना समजतंय. ओके, व्यवस्थित एकदम. काही जरी डाऊट असेल तर विचारा यार, मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय देईल, पर्सनली प्रत्येकाला रिप्लाय देईल पर्सनली. काही जरी डाऊट असेल तर विचारा. त्याच्यानंतर राजांनो पुढचा आपल्याला या ठिकाणी बघा, आपण आता रोटेशनल मोशनचा पार्ट चालू करतोय. तर रोटेशनल मोशनमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलं आणि मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण या ठिकाणी बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आय लेटरनं इंडिकेट केलं. बरोबर आहे. तर याची जी डेफिनेशन होती या ठिकाणी बघा, दिस इज द काय होती मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज द सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज, आपण त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट आपण काय घेतलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट मासचं युनिट किलोग्राम, या ठिकाणी रेडियसचं युनिट, रेडियस नसते डिस्टन्स असतं, हे डिस्टन्सचं युनिट मीटर, त्याचा स्क्वेअर असल्यामुळे केजी इंटू मीटर स्क्वेअर येतं. बरोबर आहे. तर हे झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लाडाने काय म्हणतो रे, एम आय इज नॉट द मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स वाले फॅन, अबे तुमच्यासाठी चालू आहे सगळं. CSK वाले घाबरू नका. ओके, मुंबई इंडियन्स आहे, माहिती आहे ना मुंबई इंडियन्स. हां ओके, बघा इकडं. तर या ठिकाणी मुंबई इंडियन्स म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आपला आलं लक्षामध्ये. म्हणजे फिजिक्स मॅच, IPL फिजिक्स. ओके, कंबाईन करून एन्जॉय करून शिकायचा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मुंबई इंडियन्स, आयनं आपण इंडिकेट करतो, त्याचं युनिट या ठिकाणी केजी इंटू मीटर स्क्वेअर येते. त्याच्यानंतर आपण रेडियस ऑफ गायरेशन बघितलं. हां सर, रेडियस ऑफ गायरेशन म्हणा किंवा यालाच तुम्ही रेडियस ऑफ जायरेशन म्हणा, त्याला तुम्ही केने इंडिकेट करता. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आणि के मधलं रिलेशन काय आहे, दॅट इज द I = mk² असतं. आणि रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट काय बघा, काहीच नाही. या ठिकाणी जर समजा एखादा ऑब्जेक्ट असेल आणि या ॲक्सिस भोवती रोटेट होत असेल, ओके, आणि हा ॲक्सिस कुठून पास होतोय, कोणत्याही पॉईंटमधून पास होतोय, तर या ॲक्सिस भोवती रोटेट होते आणि या बॉडीचं मास कुठे एकट्ठा झालेला आहे, याचं सेंटर ऑफ मास समजा इथं आहे, तर या पॉईंटपासून पास, म्हणजे ज्या ठिकाणी या बॉडीचं सगळं मास एकट्ठा झालंय तो पॉईंट आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन याचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण के म्हणलेलं आहे. दॅट इज द, त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणलेलं आहे. आलं लक्षामध्ये सर्वांच्या. चला ठीक आहे, तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन. याच्यानंतर याच्या पुढचा आपल्याला कन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे. चला इथपर्यंत पाठ सर्वांनी लिहून घ्या, घेतला लिहून सर्वांनी. ओके, याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असतं बघितलं होतं. हां सर, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, पण सर ना मला तो फॉर्म्युला लक्षात राहत नाही, असे भरपूर सारे विद्यार्थी म्हणतात. मित्रांनो टेन्शन घेऊ नका, मी कशासाठी आहे बघा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं बघा, याला आपण के रोटेशनल असंही म्हणतो, विच इज इक्वल्स टू, याचा फॉर्म्युला येतो 1/2 I⍵². भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युला लक्षात राहत नाही, पण हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा मी तुम्हाला सांगतो. मला सांगा कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय. मी सांगतो. अरे सर्वजण सांगा, घाई गडबड करू नका, कमेंटमध्ये सांगा ना. ओके, हां बघा इकडं, कायनेटिक एनर्जीचा आपला जनरल फॉर्म्युला कोणता आहे, 1/2 mv², 1/2 mv², 1/2 mv². ओके, मग या ठिकाणी एमला रिप्लेस करा मोमेंट ऑफ इनर्शियानं आणि लिनियर वेलॉसिटीला रिप्लेस करा अँग्युलर वेलॉसिटीनं. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, ही कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन मोशनची आणि ही कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशनची, म्हणजे हा फॉर्म्युला आलेला आहे सर मला लक्षामध्ये. ओके, मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी नंतर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय बघितलं होतं, आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी नंतर काय बघितलं होतं, प्रिन्सिपल ऑफ द पॅरल ॲक्सिस थेरम. प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस थेरम मधली डायग्राम महत्त्वाची आहे. या ठिकाणी दोन ॲक्सिस होते, दोन ॲक्सिस मधलं डिस्टन्स h होतं सर, बरोबर आहे. याच्या अराउंड मोमेंट ऑफ इनर्शिया आपण दॅट इज द IO घेतला होता, हा आपण सेंटरचा पॉईंट घेतला होता, हा O पॉईंट घेतला होता. याच्या अराउंड मोमेंट ऑफ इनर्शिया आपण IC घेतला होता. मग IO म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस विच इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला होता हो, IC + mh², हा फॉर्म्युला होता. बरोबर आहे. या ठिकाणी IO म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. IC म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू द एनी ॲक्सिस. आणि M म्हणजे मास होतं आणि H म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स होतं. आलं लक्षामध्ये. याच्यानंतर आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम बघितला. हा सर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम बघितला. तर बघा मित्रांनो, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम मध्ये आपण काय बघितलं होतं, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हा खूप महत्त्वाचा थेरम आहे. या ठिकाणी बघा, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम मध्ये आपण काय बघितलं होतं, परपेंडिक्युलर
ॲक्सेस थेरम. याच्यामध्ये बी डायग्राम महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये 3 म्युच्युअल परपेंडिक्युलर ॲक्सिस होते. या ठिकाणचा ॲक्सिस आपला कोणता होता? या ठिकाणचा ॲक्सिस आपला वाय होता, हा एक्स होता आणि हा झेड होता. बरोबर आहे. आणि हे 3 ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर होते. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस झेड आय झेड विच इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस एक्स, त्याला आपण आय एक्स म्हणलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस वाय, त्याला आपण आय वाय म्हणलं होतं. बरोबर आहे. म्हणजे आय झेड विच इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय होतं. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम अँड दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ॲक्सिस थेरम. हे थेरम युजफुल आहेत. हे थेरम कसे यूज करायचे मी तुम्हाला सांगतो. एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंगचा फॉर्म्युला काय रे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंगचा फॉर्म्युला हा सर काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग mr² असतो. बरोबर आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द आपण सेंटर फाइंड आउट केलेला आहे आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² आहे. बट जर समजा हा ॲक्सिस इथून पास न होता, जर समजा राजांनो, जर समजा आपण त्याला टँजेंटमधून पास केलं, म्हणजे इथून पास केलं आणि त्या रिंगला जर समजा आपण घुमवलं, तर या ठिकाणी या ॲक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत आहे. पण या ॲक्सिसच्या अलॉंग आपल्याला माहीत आहे का? नाही. तर आपण फाइंड आउट करू शकतो. कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो? या ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द टँजेंट. ओके, दॅट इज द पासिंग थ्रू द टँजेंट टू द रिंग असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आय टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे आपण रेडियस कन्सिडर करतो, कारण की सेंटरमधून पास व्हाले हे त्याला टच करून पास व्हाले म्हणजे टँजेंटनं पास व्हाले म्हणजे रेडियस झालं. बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी बघा आय ओ म्हणजे या ठिकाणी आय टी घेऊ शकतो. हा घ्या सर, आय टी घ्या. त्याच्यानंतर आय सीची व्हॅल्यू किती आहे राजानो? आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर किती आहे? mr² आहे. ओके, त्याच्यानंतर एमची व्हॅल्यू एम आणि दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे राजानो? याच्या ठिकाणी आर आहे म्हणजे या ठिकाणी r², mr² म्हणजे या ठिकाणी 2mr². तर अशा पद्धतीनं आपण मी खूप फास्ट सांगितलेलं आहे. परिवर्तन बॅचमध्ये मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला स्लोमध्ये सांगेल. ओके, तर या ठिकाणी बघा, जर या ॲक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल तर या ॲक्सिसच्या अलॉंग फाइंड आउट करायचं असेल तर आपण फाइंड आउट करू शकतो. किंवा जर समजा तुम्ही हा ॲक्सिस इथून पास केला, दॅट इज द r/2 डिस्टन्सवरून पास केला या ॲक्सिस. ओके, या पॉईंटभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही फाइंड आउट करू शकता. जस्ट तुम्हाला याच्या ठिकाणी r/2 त्याचा स्क्वेअर पुट अप करायचा आहे. बरोबर आहे. मग तसंच परपेंडिक्युलर ॲक्सिस बी थेरम आपल्याला यूज करायचा आहे काही ठिकाणी. ओके, आपण ते डिटेल MCQ मध्ये बघूया. जस्ट हे सध्या वन शॉट लेक्चर आहे. येथे लक्षात सर्वांना, कारण की आता जर MCQ ते टाईपचे घेतले तर तुम्हाला पूर्णपणे कन्फ्युजन होईल. मग वन शॉट लेक्चर बी गेलं तिकडं आणि ते MCQ बी गेले तिकडे, असं होऊन जाईल आपली भानगड. असं आपल्याला करायचं नाही आहे. ओके, 1 बाय 1 घ्यायचं आहे पण क्लिअर कट घ्यायचं आहे. चला ठीक आहे, इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला. ओके, याच्यानंतरचा पुढचा पाठ आपल्याला बघायचा आहे मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. नंतर आपण काय बघितलं? सर याच्यानंतर आम्ही अँग्युलर मोमेंटम बघितलं किंवा याला आपण मोमेंट ऑफ द लिनियर मोमेंटम म्हणलं. तर काय असतं रे अँग्युलर मोमेंटम? बघा, या अँग्युलर मोमेंटमला आपण कशाने इंडिकेट करत असतो? अँग्युलर मोमेंटमला आपण एल लेटरने इंडिकेट करत असतो आणि एल म्हणजे काय असतं? आर क्रॉस लिनियर मोमेंटम असतं. बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला बघितला आणि त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम आणि या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यामधले आपण रिलेशन बघितलं. सो एल इक्वल्स टू आय ओमेगा हा फॉर्म्युला आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण टॉर्क बघितला. बरोबर आहे. टॉर्कला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट केलं तर टाऊनं. सो टाऊ इक्वल्स टू या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला कोणता होता? आय अल्फा होता. दिस इज द रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया. This is the relation between the angular momentum and the moment of inertia. L equals to I omega आणि tau equals to I alpha. तर टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया मधलं जे रिलेशन आहे दॅट इज द टाऊ इक्वल्स टू आय अल्फा असतं. अल्फा म्हणजे काय असतं? अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. टाऊ म्हणजे टॉर्क असतो. याच्यानंतर आपण कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघितलं. सर्वात लास्ट पॉईंट आपण डिस्कस केला या चॅप्टरचा. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जो की या चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे आणि या ठिकाणी आपलं वन शॉट लेक्चर खतम होईल. ओके, उद्या डॉट 6 वाजताच आपलं सेकंड चॅप्टरवर वन शॉट लेक्चर येणार आहे या चॅनलवर. ओके, सो कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर याच्यामध्ये एक फॉर्म्युला होता बघा, dl/dt विच इज इक्वल्स टू टाऊ हा फॉर्म्युला होता. बरोबर आहे. मग मला सांगा या ठिकाणी जर समजा टाऊ हा 0 असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर टाऊ हा 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम काय कन्झर्व करायचं आपल्याला? कन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट असणे, न बदलणे, संवर्धन म्हणतो आपण त्याला. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट पुटअप करायचं आहे तर टाऊ हा 0 असेल तर या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता
देन या ठिकाणी L इज द कॉन्स्टंट असं तुम्ही म्हणू शकता. ओके, हा फॉर्म्युला किंवा ही कंडिशन तुम्हाला पुटअप करायची आहे. कधी कधी ही कंडिशन विचारली जाऊ शकते MCQ मध्ये. इन द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इफ टाऊ इक्वल्स टू 0 देन L इज कॉन्स्टंट. L इज वॉट असं तुम्हाला विचारलं जातं. रिमेन्स कॉन्स्टंट, व्हॅरी, अनचेंज, त्याच्यानंतर बाकी भरपूर सारे ऑप्शन आहेत. नन ऑफ अबो, ऑल ऑफ अबो, तुम्हाला माहिती आहे सगळे ऑप्शन. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण हा रोटेशनल डायनामिक्सचा जो चॅप्टर आहे जो की MSTCT 2022 साठी सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, याचा आपण वन शॉट लेक्चर सक्सेसफुली खतम केलेला आहे. शुद्ध देशी भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये कव्हर केलेला आहे आपण. आणि त्याच्यानंतर उद्या या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो 6:00 वाजता या चॅनलला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचं लेक्चर येणार आहे, वन शॉट लेक्चर येणार आहे. ओके, आणि 10 एप्रिलपासून आपली बॅच लॉन्च होते, परिवर्तन बॅच. ओके, नून अकॅडमीवर लॉन्च होते. तर तुम्हाला या ठिकाणी या बॅचला जरूर जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा, जरूर जॉईन करा. मी सांगतोय 100% तुमचा फायदा होईल. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा, जेणेकरून मला पुढचं लेक्चर बनवता येईल. ओके, धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांपर्यंत एकदा शेअर जरूर होऊ द्या. ओके, थँक्यू.